नमस्कार. कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आत्ताच आमच्याकडे पाऊस पडून गेला आहे आणि हे बघा, ह्याला म्हणतात बेर उकल. तर ही बेर उकल झालेली आहे आणि भाताची पेरणी केलेली होती तर त्याला कसे कोंब फुटलेत बघा. हे असं असतं आमच्या गावाकडचं लाईफ. आणि मी आत्ता चालली आहे जरा माझ्या एका कामासाठी माझ्या नंदेकडे. सो ही आहे आमच्या खानूची शाळा. खानू नंबर 1 सरस्वती विद्या मंदिर. हा आहे आमचा प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे आमचा दवाखाना. ही आहे आमची ग्रामपंचायत खानूची. आणि असा छान पाऊस पडून गेल्यानंतर जेव्हा अशी बेर उकल चालू असते, तिकडे बघू शकता तुम्ही माणसं कशी बेर उकलसाठी ट्रॅक्टर चालवणं हे करणं असे चालू आहेत. इथे ऑलरेडी करून पेरे झालेले आहेत. तर हे असे पेरे होऊन त्याच्यावरती भात आल्यानंतर ते बघायला इतकं छान वाटतं. तर हे आमच्या शाळेचं बांधकाम चालू आहे, त्याच्यासाठी ते वाळू आणि हे पडलेलं आहे येऊन ग्रीट वगैरे. आणि आमच्या ह्या शाळेत मुलं भाजीपाले त्याच्यानंतर अशा बऱ्याच प्रकारच्या फुलझाडं फळझाडं वगैरे अशी बऱ्याच प्रकारची शेती ही इथल्या आमच्या शाळेतल्या मुलांना शिकवली जाते ऑर्गॅनिक पद्धतीने, कुठलीही केमिकल न वापरता. तर अशी आमची ही शाळा आहे. आणि हा असा आहे गावाकडचा जायचा रस्ता. आता मोस्ट ऑफ ठिकाणी बेरुकल झालेली आहे, काही ठिकाणी पेरणी झालेली आहे. हे बघा, अशी आहेत आमच्या गावातली घरं. फुलझाडं आणि नारळी पोपळी, रातांबे, फणस, आंबे असे दाराशी असलेली आमची ही गावातली घरं. बघा कशी आहेत आमची गावातली घरं. सगळीकडे असलेली अशी ही हिरवळ. इथे नवीन घराचं बांधकाम चालू आहे. हे बघा कशी आहे. पावसात तर हे दृश्य इतकं छान आणि मन सुखावणारं असतं. जेव्हा रिमझिम रिमझिम पाऊस पडत असतो आणि जेव्हा शेतात लोक कामं करत असतात. ही बघा, ही रातांबे, ही जांभींची नवीन रोपं आहेत, ती आत्ताच लावलेली दिसत आहेत. हे बघा कसे फणस लागलेले आहेत अजूनही. पण हे फणस आता तळलेल्या गऱ्यांसाठी उपयुक्त नाहीत, कारण आता पाऊस पडून गेला आहे. जवळजवळ 4 ते 5 पावसाळे झालेले आहेत, त्यामुळे फणस आता पाणी पितो. म्हणून हे फणस तळणीला आपण उपयुक्त करू शकत नाही. हे बघा कसं असं मस्त चालू आहे. सगळीकडे बेर उकल, शेतीची कामं. असं आहे आमचं गावातलं वातावरण. गुरं, गाई आणि एकदम फ्रेश असं आमच्या गावातलं वातावरण. ए बाय, काय खातीयेस? असं आहे आमचं गावातलं वातावरण. हे बघा, प्रत्येक घराच्या शेजारी तुम्हाला जास्वंदी, मोगरे, अनंत असे झाडं दिसतील. हे बघा कशा कोंबड्या शेतातले दाणे खातात.
हे बघा कसं आहे आमच्या गावातलं वातावरण, हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या कोकणी गौरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.